रामकृष्ण हरी. श्री देवर्षी नारद विरचित भक्तिसूत्र आपण पाहत आहोत. तर मागील व्हिडिओत नारद मुनींनी मायेतून कोण तरतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर आज आपण प्रेमरूप भक्ती आणि गौणी भक्ती यांचे स्वरूप पाहणार आहोत. प्रेमाचे स्वरूप अनिर्वचनीय आहे. प्रेम आणि परमात्मा यामध्ये काहीही फरक नाही. ज्याप्रमाणे वाणीने ब्रह्माचे वर्णन हे असंभवनीय आहे, जसे नेती नेती असे म्हणून वेद हे मुके होऊन जातात, त्याचप्रमाणे प्रेमाचे वर्णन सुद्धा वाणीच्या द्वारा होऊ शकत नाही. संसारात व्यवहारात सुद्धा आपण पाहतो की प्रिय वस्तू मिळाल्यावर, तिची वार्ता कळल्यावर, तिचा स्पर्श, आलिंगन आणि प्रेमालाप यांना चांगला अवसर मिळाल्यावर हृदयात ज्या आनंदाचा अनुभव येतो, त्याचे वर्णन वाणीही कधीही करू शकत नाही. ज्या प्रेमाचे वर्णन वाचेचे द्वारा होऊ शकते, ते तर प्रेमाचे संपूर्णपणे बाह्य स्वरूप आहे. प्रेम ही तर अनुभव घेण्याची वस्तू आहे. भगवान श्रीराम लंकेमध्ये असणाऱ्या जगत जननी जानकीजींना संदेश पाठविताना म्हणतात, तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रिया एकू मन मोरा, सो मनु सदा रहत तोही पाही, जानू प्रीती रसू येत नेही माई. प्रिये, माझ्या व तुझ्या प्रेमाच्या तत्वाचे स्वरूप माझे मनच जाणते. ते मन नेहमी तुझ्याजवळ राहते. यामध्येच प्रेमाचा रस आहे हे ते जाणते. प्रेमाचा अनुभव मनामध्ये आणि मन नेहमी राहते आपल्या प्रेमी माणसांजवळ. मग मनाच्या अभावी वाणीने यत्किंचित सुद्धा वर्णन करण्यास अस्सल साधन सामग्री कुठून बरे मिळेल? म्हणून प्रेमाचे जे काही वर्णन सापडते ते केवळ सांकेतिक मात्र आहे, बाह्य आहे. प्रेमाची प्राप्ती झाल्याशिवाय तर कुणीही प्रेमाला ओळखत नाही, आणि प्रेमाची प्राप्ती झाल्यावर तो माणूस आपले मन गमावून बसतो. पाण्यामध्ये मुखातून शब्दाचे उच्चारण तोपर्यंतच होते की जोपर्यंत मुख हे पाण्याच्या बाहेर असते. जेव्हा मनुष्य अतल तलात बुडून जातो, तेव्हा तर बुडणाऱ्याच्या प्रेताला पत्ता लागणे सुद्धा कठीण होते. याचप्रमाणे जो कोणी प्रेमसमुद्रात बुडून गेला आहे, तो काहीही सांगूच शकत नाही. आणि जे कोणी पाण्याच्या वरवर डुबक्या मारतात, डुबक्या मारून वर येतात, ते जे काही सांगतात त्या केवळ वरवरच्या गोष्टी सांगतात. मुख्या माणसांच्या स्वादाप्रमाणे, ज्याप्रमाणे गुळ खाऊन मुका माणूस प्रसन्न होतो आणि हसतो, परंतु तो गुळाची चव सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रेमी महात्मा हा प्रेमाचा अनुभव घेऊन आनंदात निमग्न होऊन राहतो, परंतु तो आपल्या अनुभवाचे स्वरूप दुसऱ्या कुणालाही सांगू शकत नाही. या प्रेमामध्ये तन्मयता होते, म्हणून प्रेमी हे जाणत नाही की मी कोण आहे आणि मी काय अनुभवतो आहे. म्हणूनच श्री राधेने एकेवेळी आपल्या मैत्रिणीला सांगितले, हे सखी, कृष्णावरील प्रेमाची गोष्ट मी काहीच जाणत नाही, मला समजत नाही, आणि जे काही मी जाणते आहे ते प्रगट करण्यास योग्य अशी भाषा माझ्याजवळ नाही. मी तर इतकेच जाणते की जेव्हा हृदयामध्ये त्या कृष्णाचा स्पर्श होतो, तेव्हाच माझे सारे ज्ञान निघून जाते. एखाद्या दुर्मिळ अशा योग्य पात्रामध्ये प्रेमी भक्तांमध्ये असे प्रेम प्रगट सुद्धा होते. हे तर निश्चित आहे की वाणीचे द्वारा प्रेमाचे स्वरूप सांगितले जाऊ शकत नाही. तथापि जेव्हा कोणी भाग्यवान महापुरुष प्रेममदाने धुंद होऊन शरीर व मन यांची शुद्धी विसरून दिव्य उन्मत्ताप्रमाणे वागू लागतो, तेव्हा प्रेमाचा थोडा थोडा प्रकाश लोकांना प्रकटपणे दिसू लागतो. त्यावेळी अशा महात्म्याच्या केवळ वाणीतूनच किंवा डोळ्यातूनच नव्हे, तर शरीराच्या रोमारोमातून प्रेमाचे किरण आपोआपच बाहेर पडू लागतात. हे प्रेमाचे प्रगटीकरण म्हणजे साक्षात भगवंतांचा प्रकाश आहे. असा प्रकाश एखाद्या दुर्मिळ अशाच प्रेमी महापुरुषांमध्ये प्रगट होतो. हे प्रेम गुणरहित आहे, कामनारहित आहे, प्रतिक्षणी वाढणारे आहे, विच्छेदरहित आहे, सूक्ष्मापेक्षा अधिक सूक्ष्म आहे आणि अनुभवरूप आहे. कोणत्या तरी गुणाला पाहून जे प्रेम निर्माण होते, ते तर गुण नाहीसे झाल्यावर नष्ट होऊन जाते. परंतु अस्सल प्रेमामध्ये गुणांची अपेक्षा असत नाही. प्रेमी माणसाला आपल्या प्रेमास्पदामध्ये गुणदोष पाहण्यास वेळच तरी कुठे मिळतो? तेथे तर स्वाभाविक सहज असे प्रेम असते, किंवा असे म्हणणे शक्य आहे की प्रेम हे गुणातीत असते. ते प्रेम 3 गुणांच्या परिघापलीकडची वस्तू आहे. प्रेमामध्ये कोणतीही कामना असत नाही, कारण प्रेमामध्ये प्रेमास्पदात सुखी पाहण्याची एक इच्छा सोडल्यास अन्य कुठलीही स्वार्थाची वासनाच राहत नाही. त्याचा तर सर्वश्रेष्ठ अर्थ हा प्रेमास्पद असा असतो, जेथे कोठे काही प्राप्त करून घेण्याची वासना असते
तेथे प्रेमाचे पवित्र आसन हे कुटील अशा कामाच्या द्वारा कलंकित होत राहते. म्हणून प्रेमामध्ये कामनेचा लेश सुद्धा असत नाही. खरे प्रेम तर कधी कमी होतच नाही, उलट ते सदा वाढतच राहते. प्रेमामध्ये कुठेच शेवट नसतो. प्रेमी पुरुषाचा नेहमी हाच भाव असतो की माझ्या ठिकाणी प्रेमाची कमतरताच आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला आपले प्रेम वाढलेले दिसतच नाही. म्हणून त्याची प्रत्येक कृती ही स्वाभाविकच प्रेम वाढविण्यासाठी होते. या विच्छेदरहित प्रेमाच्या सतत वृद्धीचा क्रम कधीच थांबत नाही. हे विशुद्ध प्रेम हे दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढत राहते. हे प्रेम हृदयाच्या गुप्त गुहेमध्ये राहणाऱ्या असल्या कारणाने ते सूक्ष्मापेक्षा सुद्धा अधिक सूक्ष्म असते आणि ते केवळ प्रचितीला येते. हे प्रेम अतिशय आनंदमय असते आणि आनंदमय अशा श्रीहरीची साथ मिळाल्यावर ते प्रेम प्रेमी पुरुषाला आनंदमय करून टाकते. हे प्रेम प्राप्त झाल्यावर प्रेमी पुरुष या प्रेमालाच बघतो, या प्रेमालाच ऐकतो, या प्रेमाचेच वर्णन करतो आणि या प्रेमाचेच चिंतन करतो. श्रेष्ठ प्रेमाच्या दिव्य रसामध्ये बुडालेला अशा प्रेमानंदमय प्रेमी पुरुष हा सर्वत्र आपल्या प्रेममय रसमय अशा प्रियतमालाच पाहतो. त्याला कुठेही दुसरी वस्तू दिसतच नाही. अशा स्थितीमध्ये एक गोपी सांगते, जित देखो तित श्याममयी है, श्याम कुंज बन शमुना श्यामा, श्याम गगन घन घटा छयी है. जे काही दृष्टीस पडते ते सर्व श्याममय वाटते. कुंज सावळे आहेत, यमुना सावळी आहे, सावळ्या नभात सावळे ढग भरले आहेत. अशा अवस्थेमध्ये त्या प्रेमीच्या कानात जो कोणताही आवाज येतो तो केवळ प्रेममय अशा प्रेमसंगीताची स्वरलहरीच असते. तो सर्वदा त्या कृष्णाच्या मुरलीच्या गोड तानेमध्येच मत्त होऊन राहतो. याचप्रमाणे त्याच्या मुखातून सुद्धा प्रेममय अशा कृष्णाला सोडून दुसरा शब्द बाहेर पडत नाही. प्रेममय कृष्णाचे गुण गाता गाता तो कधी थकतच नाही. प्रत्येक गोष्टीत त्याला केवळ दिव्य प्रेमरसामृताचाच अनुभव स्वाद मिळत राहतो आणि तो अतृप्त रसनेद्वारा नेहमी त्या अमृत रसपानातच मत्त होऊन राहतो. त्याच्या चित्तामध्ये दुसऱ्याला स्थानच उरत नाही. तेथे एकमात्र प्रियतमाचेच अखंड साम्राज्य आणि पूर्ण अधिकार असतो. असे जरासुद्धा स्थान नसते की जेथे कोणत्याही दुसऱ्यांच्या कल्पनेची स्मृती ही छायारूपाने सुद्धा येऊ शकेल. त्याचे चित्त प्रत्यक्ष प्रियतमाच्या प्रेमाचे स्वरूपच बनून जाते. संपूर्ण शरीर केवळ त्याचाच अनुभव करीत राहते. सर्व इंद्रिये त्या श्यामकृष्णाला विषय करीत आहेत. डोळे रात्रंदिवस संपूर्ण विश्व हे श्याममय आहे असे पाहतात. कान हे नेहमी त्याच्या मधुराहून अधिक मधुर असा शब्द ब्रह्ममय वेणुध्वनी ऐकतात. नाक हे नित्य निरंतर त्या नटवराच्या अंगाचे वासच घेते. जीभ ही अविच्छिन्नपणे त्या प्रेमसुधेचे आस्वादन करते आणि शरीर हे सर्वदा त्या अखिल सौंदर्य व माधुर्य यांचा रससागर रसराज परम सुखस्पर्श आनंदकंद अशा श्रीनंदनंदनाचा अनुपम स्पर्श सुखाचा अनुभव घेते. आकाशात तोच शब्द आहे, वायूमध्ये तोच स्पर्श आहे, अग्नीत तीच ज्योती आहे, पाण्यामध्ये तोच रस आहे आणि पृथ्वीमध्ये तोच गंध टिकून राहिलेला आहे. सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. सर्व ठिकाणी तीच अनोळखी अशी रूपाच्या माधुर्याची शोभा दिसून येत आहे. सर्वत्र प्रेमच प्रेम आणि आनंदच आनंद आहे. संपूर्ण विश्व हे प्रेममय आनंदमय रसमय अथवा श्रीकृष्णमय आहे. सर्व काही आनंदाने आणि सौंदर्य माधुर्याने भरलेले आहे. दृश्य द्रष्टा सर्वच मधुर आहेत. आम्ही तुम्ही सर्वच जण मधुर आहोत. परमानंद रससुधेने भरलेल्या त्या मधुराधिपतीचे सर्व काही मधुर आहे. सर्वच मधूच मधू आहे. याच प्रकारे प्रेमी भक्तांच्या दृष्टीने सर्वत्र प्रेममय भगवान आहे. भगवंताने सांगितले आहे, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्वांना माझ्यामध्ये पाहतो त्याच्या दृष्टीच्या आड मी कधीही होत नाही आणि तो माझ्या दृष्टीच्या आड होत नाही. या अवस्थेमध्ये प्रेमी भक्त हा ज्या नित्य महान दिव्य अशा प्रेमामृताच्या रससागरात मग्न राहतो तो सर्व प्रकारे अनिर्वचनीय आहे. प्रेमभक्ती अथवा पराभक्ती हिचे स्वरूप हेच आहे. हाच महान भूमानंद आहे. याच सर्व व्यापक अशा भूमानंदाशी अल्पसुखाचे तारतम्य दाखवत श्रुती सांगते. जेथे दुसऱ्याला पाहत नाही, दुसरे काही ऐकत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, तोच भूमा आहे.
आणि जेथे दुसऱ्याला पाहतो, दुसरे ऐकतो, दुसऱ्याला जाणतो, तोच अल्प आहे. जो भूमा आहे तो अमृत आहे आणि जो अल्प आहे तो मृत आहे. म्हणून प्रेम हे सदा मधुर, अविनाशी, सनातन आणि सत्य आहे. गौणी भक्ती ही गुणभेदांनी किंवा आर्त इत्यादी भेदांमुळे 3 प्रकारची असते. मागील सूत्रापर्यंत त्या परा किंवा मुख्य भक्तीचे विवेचन झाले. तिच्यामुळे प्रेमी भक्त हा त्या प्रेमाभक्तीमुळे आपापल्या प्रियतम अशा भगवंतांच्या प्रेममय स्वरूपाप्रत जातो. हिलाच श्रीमद भागवतात अहेतुकी निर्गुण भक्ती तसेच गीतेमध्ये ज्ञानी माणसांची भक्ती असे म्हटले आहे. अहेतुकी भक्तीमध्ये भक्तांच्या चित्तवृत्ती आणि कर्मगती यांचा प्रवाह अविच्छिन्नपणे स्वभावताच भगवंताकडे वाहत असतो. म्हणजे त्यांचे चित्त हे निरंतर निष्काम अशा अनन्य प्रेमभावाने भगवंतामध्येच लागून राहते आणि त्याच्या सर्व क्रिया या भगवंतासाठीच होत असतात. गीतेने सांगितलेला दुर्लभ तत्वज्ञानी असा महात्मा भक्त सुद्धा सर्व काही वासुदेवच आहे असे पाहतो. हे दोन्ही तर भगवत स्वरूपच आहेत. आता येथे म्हणजे या पराभक्तीच्या अपेक्षेने खालच्या दर्जाची जी गौणी भक्ती तिचे वर्णन केले जात आहे. ही गौणी भक्ती सात्विक, राजस आणि तामस या भेदांनी अथवा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या भेदांनी 3 प्रकारची असते. जी भक्ती पापांचा नाश करण्याच्या उद्देशाने सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे या स्वरूपात अथवा भगवंतांचे पूजन करणे हे कर्तव्य आहे असे समजून जिच्यामध्ये भेददृष्टीने पूजा केली जाते ती भक्ती सात्विक आहे. विषय, यश व ऐश्वर्य यांची कामना धरून जी भक्ती भेददृष्टीने केवळ प्रतिमा इत्यादींच्या पूजनांच्या स्वरूपातच केली जाते ती भक्ती राजस आहे. क्रोधांमुळे हिंसा, दंभ आणि मत्सर बाळगून जी भक्ती भेददृष्टीने केली जाते ती भक्ती तामस आहे. याचप्रमाणे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी पुरुष त्रिविध उपासनेद्वारे 3 प्रकारची भक्ती करतात. म्हणजे भक्तांच्या भावभेदानुसार गौण भक्तीचे 3 प्रकार होतात. गौण भक्तीच्या साधनांनी जरी प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होत नाही तरी या गौण भक्तीचे साधक हे सुद्धा सकृतीच असतात आणि त्यांना सुद्धा भगवंतांच्या कृपेने या भक्तीचे अनुष्ठान करता करता शेवटी भगवंतांच्या प्राप्तीचे मुख्य साधन स्वरूप असणारी भक्ती किंवा प्रत्यक्ष भगवत स्वरूप अशी प्रेमाभक्ती प्राप्त होते. भगवंतांच्या भक्तीमध्ये हेच वैशिष्ट्य आहे की हिचे अंतिम फळ दुर्लभ अशा भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती हेच आहे. म्हणूनच ही गौणी भक्ती सुद्धा श्रेष्ठ आणि पुण्यात्मा अशा पुरुषांकडूनही केली जाते असे मानले गेले आहे. कारण केवळ भक्तीमध्येच भगवंतांचे भजन, भगवंतांचा आश्रय आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भगवंतांचे ध्यान असतेच. आणि भगवंतांचे भजन, भगवंतांचा आश्रय तसेच भगवंतांचे ध्यान याचे फळ सरळ भगवंताची प्राप्ती हेच असते. म्हणून कोणत्याही प्रकाराने सुद्धा असू दे भगवंताची भक्ती ही माणसाने अवश्य केली पाहिजे. परंतु जेथपर्यंत शक्य असेल तेथपर्यंत सात्विक भक्ती अथवा त्रिभुवनाच्या वैभवाला सुद्धा अनर्थ मानून तसेच भगवंतांनाच श्रेष्ठ अर्थ परमधन मानून त्यांच्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी खऱ्या अर्थार्थी माणसाने भावपूर्वक भक्ती करावयास हवी. त्या 3 प्रकारच्या भक्तीमध्ये उत्तरोत्तर क्रमाने प्रत्येक पूर्वक्रमातील भक्ती ही कल्याणकारक असते. तामस भक्तीच्या अपेक्षेने राजस आणि राजस भक्तीच्या अपेक्षेने सात्विक भक्ती ही उत्तम आहे. या प्रकारे अर्थार्थी भक्तांच्या अपेक्षेने जिज्ञासूची भक्ती आणि या 2 भक्तांच्या अपेक्षेने आर्त भक्तांची भक्ती ही विशेष प्रकारे कल्याणकारक असते. पुढील व्हिडिओत आपण भक्तीची सुलभता आणि महत्ता पाहूयात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.